इथे ना? अगं ताई तिकडे नाही ग, इकडे इकडे. हे बघ इकडे क्लिक करायचं. कर. ताई तो लॅपटॉप आहे, टाइपरायटर नाहीये. एवढ्या जोरात काय करतेस? हळूहळू करायचं. गण्या, शहाण्या, मी आधीच तुला वापरलाय हा. तू उगीच मला शिकवू नकोस हा. अरे एक मिनिट काय कसली भांडणं चालली आहे तेवढी? अगं काही नाही ग ताई, ताईला कम्प्युटर शिकायचा. जानकी काय ग कम्प्युटर शिकायचंय तुला? तू मला सांग तुला काय शिकायचंय, कारण मी खरंच एक्सपर्ट आहे, मी शिकवेन तुला. आता ही फाईल उघडल्यावर पुढे काय करायचं? उघडल्यावर नाही ग, ओपन केल्यावर असं म्हणायचं. आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर 2 मिनिटांनी सगळ्या फाईल सेव्ह करत जायच्या. हो. लिहून ठेव. तिजोरीच्या चाव्या मला मिळाल्या, पण त्यातल्या जमा खर्चाचा हिशोब ठेवणं ही सुद्धा माझीच जबाबदारी आहे ना. त्यामुळे मला तुमच्याकडून थोडी मदत हवी होती. मदत? तुमच्याकडे हिशोबांच्या वह्या असतीलच ना, त्या मला दिल्यात तर मला हिशोब ठेवणं सोपं होईल. तुला काय वाटतं मी किल्लेदारांचे पैसे उधळत फिरत होते? मी कशाला तुला वह्या देऊ? मला वह्या हव्या आहे, त्या तुम्ही मला द्या. पुढचं सगळं मी बघते. माझं म्हणणं असं आहे, जर तुला खरंच कम्प्युटर शिकायचं असेल तर तू कुठेतरी जाण्याऐवजी मी घरीच एखादा ट्युटर बोलावतो ना, तो तुला घरी बसल्या बसल्या शिकवेल. या राणी सरकार, केलंय तुमचं काम. तुम्ही या देशाच्या अर्थमंत्री ना, जणू काही सगळी कागदपत्र जमावून तुम्हाला अर्थसंकल्प सादर करायचा आहे. घ्या. कितीतरी लोक सांगत असतात की आता ही टिप मिळाली, हा शेअर वर गेला, तो खाली गेला. काही खरं नाही रे ते. लोकांचा बँकांवर सुद्धा विश्वास नाहीये. काय ग जानकी, ची उभी काय आहेस? बस ना. डाएट बीट करत नाहीयेस ना? अहिल्याताई, तुमच्याकडे हिशोबाची आणखीन एखादी वही आहे का? मी सगळे हिशोब एकाच वहीत करते. तू माझ्याकडे वही मागितलीस, मी वही दिली. चाव्या मागितल्यास, चाव्या सुद्धा दिले. आता आणखी काय हवंय तुला? तसं असेल तर हिशोबामध्ये काहीतरी घोळ आहे. 10 लाख रुपयांचा हिशोब लागत नाही. जानकी काय आहे नक्की 10 लाख रुपयांचं? वामन दादा, अहिल्याताईंकडून वही घेतल्यानंतर मी सगळ्या हिशोबाच्या नोंदी तपासत होते. त्यात मला 10 लाख रुपयाची तूट दिसली. माझं प्रत्येक काम व्यवस्थितच असतं, कळलं? उगाच माझ्यावर आरोप करू नकोस. जानकी ती वही माझ्याकडे दे, मी बघतो एकदा. ओ नो, ते 10 लाख रुपये मी परशु भाऊजींनी विकलेले दागिने परत मिळवण्यासाठी खर्च केले होते. जानकी म्हणते तेच बरोबर आहे. 1 मे ते 1 जून या कालावधीतला हिशोब पाहिला तर सगळे खर्च वगळता 10 लाख रुपयांचा फरक पडतोय. तेव्हा महिना कोणता होता? मे महिना. बरोबर, तेव्हा परशु भाऊजी आपल्या सोबतच राहत होते. परशु भाऊजींनी सराईतपणे पैसे चोरले असणार आणि हिशोब करताना काही लक्षात नाही आलं, म्हणून हा सगळा घोळ झाला. शिवाय मी या घरातली नावडती सूट, त्यामुळे उठसूट माझ्याकडे बोट दाखवलं जातं. बस झाली तुझी नाटकं. सगळी सोंग माहिती आहेत मला तुझी. आणि उठसूटच्या परशुवर नाव घेऊ नकोस. 10 लाख रुपये ही काही छोटी अमाऊंट नाही. 24 तासांच्या आत मला माझे 10 लाख रुपये हवेत. नाहीतर जर तुला काही त्रास झाला तर त्याच्यासाठी मी जबाबदार नसेल. तुला मी या घरात नकोशी झालीये ना, म्हणून तू हे सगळं करते. डोळ्यात खुपते मी तुझ्या. आणि आता काय, तुला भाऊजींची साथ आहे, त्यांच्याच जीवावर उड्या मारते. मी तुमच्यावर अजिबात संशय घेत नाही आणि म्हणूनच तुमच्याकडे मी हिशोबाच्या वह्या मागितल्या. अहिल्याताई, तुम्ही सुद्धा माणूसच आहात, चुका होऊच शकतात. मी खरोखरच तुमच्यावर संशय घेत नाही. तुला काय म्हणायचं ते मला चांगलंच कळतं.